नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, पीक विमा, पीक विमा, शेतकऱ्याला पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। पीक विमा देणाऱ्या या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पीक विमा आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, पीक विमा न देणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकरी एकजुटीचा, विजय असो, शेतकरी एकजुटीचा, खाली मुंडकं वर पाय, सरकारचं करायचं काय? नाही कुणाच्या बापाचा, शेतकऱ्याला विमा आम्ही आज झाटा फाटा येथे रस्ता रोको करून खरीप पीक विमा 2023 यासाठी सरकारकडे मागणी करीत आहोत। आम्ही 27 डिसेंबर 2023ला जिल्हाधिकारी साहेब असेल, कृषी अधीक्षक असेल यांना वारंवार निवेदन देऊनसुद्धा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे आम्ही आज झाटा फाटा येथे रस्ता रोको केलेला आहे आणि याची दखल जर सरकारने घेतली नाही तर याहून सुद्धा तीव्र आंदोलन आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यालय समोर करणार आहोत। तरी सरकारने याची दखल घेऊन आमच्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा मंजूर करावा ही सरकारला विनंती। जय जवान जय किसान। माझं नाव शांताराम भाऊसाहेब पाटील पालेकर, निपाणी येथील मी एक बागायतदार शेतकरी असून आज आम्ही जे आंदोलन इथं केलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून तीव्र करणार आहे। रस्ता रोको आंदोलन काय मागणी होती आणि किती लोक? आमच्या प्रमुख मागण्या होत्या की विमा मिळाला पाहिजे, पण तो विमा काही आजपर्यंत मिळालेला नाही आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसणार आहे आणि तीव्र आंदोलन करणार आहे। त्या आंदोलनाच्या दिशा आणि काळ हा येणाऱ्या सरकारला बघता एक वेगळं दिसेल चित्र, इतकं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहे। कृषी मंत्री मराठवाड्यातले आहेत, आम्ही जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं आहे, पण छत्रपती संभाजीनगर तालुक्यात का? आमचं तेच म्हणणं आहे, जालना असेल बीड असेल यांना शेतकऱ्यांना जे 25% हे होतं ते मिळाले आणि आमचे जे फुलंब्री तालुका असेल संभाजीनगर तालुका असेल याच्यात आम्हाला शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही, म्हणूनच आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याची दिशा अजून तीव्र करणार आहे।